डोळे मिटलेले होते, पण मनातली दृश्यम अधिकच स्पष्ट होत होती. रूपा एका हॉस्पिटलच्या खोलीत असल्याचे तिला जाणवत होते. तिच्या भोवती नर्सेसच्या पावलांचा हलका आवाज, मशीन्सचा सततचा बीप आवाज आणि औषधांचा तीव्र वास तिच्या शुद्धीला कैद करून पुढे जात होता. तिचे शरीर दगडासारखे निश्चल होते, बोटसुद्धा हलवता येत नव्हते. तरीही आठवणी लाटांप्रमाणे मनात उसळत होत्या. त्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे गाडी चालवत होती. एका महत्त्वाच्या मीटिंगच्या गडबडीत तिचे मन होते. अचानक आनंदचा फोन आला. सहसा गाडी चालवताना ती फोन उचलत नसे, पण काहीतरी महत्त्वाचे असेल असे वाटून तिने फोन स्पीकरवर टाकला. रूपा, कुठे पोहोचलीस? मी तुझी वाट पाहतोय. त्याचा आवाज नेहमीपेक्षा अधिक थरथरत असल्याचे तिला जाणवले. मी एका फ्लायओव्हरवर आहे, 5 मिनिटांत पोचेन, ती म्हणाली. काळजीपूर्वक ये, एवढेच उत्तर आले. त्या वाक्यातील विचित्रपणा तिच्या तेव्हा लक्षात आला नाही. फ्लायओव्हरवरून उतरल्यावर तिने ब्रेकवर पाय ठेवला. मीटिंगच्या उत्साहात गाडीचा वेग कमी करण्याचा तिने प्रयत्न केला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. गाडीचा वेग कमी होण्याऐवजी तो अनियंत्रितपणे वाढत होता. ती घाबरली आणि पुन्हा पुन्हा ब्रेक दाबू लागली. तिला धक्का बसला, जणू काही ब्रेक लाईन तुटली होती. गाडी बॅरिकेड्सला धडकली आणि खाली कोसळली आणि आठवणींवर एक काळा पडदा आला. आवाज, प्रकाश, वेदना आणि मग अंधार. तिला सर्व काही आठवत होते. तिने मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण शरीर पूर्णपणे प्रतिसाद देत नव्हते. जीभ कोरडी पडत होती, डोळे मिटलेलेच होते. तिने कितीही प्रयत्न केले तरी एका बीप आवाजासारखा प्रतिसादही तिला देता येत नव्हता. ती निशब्दतेच्या तुरुंगात अडकलेली एक कैदी बनली होती. रूपाच्या शरीरात काहीच बदल होत नव्हता, पण तिची शुद्धी अधिक स्पष्ट झाली होती. तिला आजूबाजूचे प्रत्येक आवाज ओळखता येत होते. डॉक्टर रोज येऊन तपासायचे आणि आशेने मान हलवून परत जायचे. पण एका दिवसातही काही बदल झाला नाही. एके दिवशी तिच्या खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज तिने ऐकला. आज कशी आहे ती? एका पुरुषाचा आवाज. तो आनंदचा आवाज होता. तो आवाज ऐकून तिला हायसे वाटले. अखेर तो तिला शोधत आला होता. काहीच बदल नाहीये सर, डॉक्टर लवकरच येतील, एका स्त्रीच्या आवाजाने उत्तर दिले. ती मैथिली होती, तिची पर्सनल असिस्टंट. डॉक्टर तपासून गेल्यानंतर खोलीत फक्त आनंद आणि मैथिली होते. त्यांचा आवाज हळू झाला. डॉक्टर म्हणाले, ती कदाचित शुद्धीवर येणार नाही. आनंद म्हणाला. त्या आवाजात शांती आणि आनंद भरलेला होता. ते ऐकून रूपाचे हृदय क्षणभर थांबल्यासारखे झाले. ती थरथरली, पण शरीर हलले नाही. म्हणजे आपला प्लॅन यशस्वी झाला नाही का? मैथिलीने विचारले. ती वाचेल असे वाटत नाही. आपण अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ब्रेक निकामी केले, आनंद म्हणाला. ते शब्द तिच्या हृदयातून एका तीव्र वेदनेसारखे गेले. तिचा नवरा, ज्यावर तिने आयुष्यभर प्रेम करण्याचा विश्वास ठेवला होता, तोच तिला संपवण्याचा प्रयत्न करत होता हे तिच्या लक्षात आले. त्यांचे हसणे ऐकून रूपाच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. याच दोघांनी हा अपघात घडवला होता का? तिचा नवरा तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होता का? त्या बेशुद्ध अवस्थेतील क्षणांमध्ये रूपाचे मन भूतकाळात गेले. आनंदवरील तिचे प्रेम, त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिने दिलेला पाठिंबा, एका सामान्य कर्मचाऱ्याला आनंदला आपल्या आयुष्याचा भाग बनवण्यासाठी तिने घेतलेला निर्णय. तिला सर्व काही आठवत होते. त्याचे प्रेमळ शब्द, त्याचे हसणे. पण आता ती त्याच्या फसवणुकीचे आवाज ऐकत होती. तिला पैशांची जास्त किंमत होती. मी तिच्यासाठी फक्त एक कर्मचारी होतो, आनंद मैथिलीला सांगत असल्याचे तिने ऐकले. मला एक सामान्य माणूस म्हणून पाहण्यात तिला कमीपणा वाटत होता. जेव्हा मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम प्रोजेक्ट सादर केला तेव्हा तिने तो नाकारला. त्यामुळे माझा स्वाभिमान दुखावला गेला. आनंदच्या आवाजात द्वेष भरला होता. मैथिलीला नेहमीच रूपाचा हेवा वाटत होता. रूपाच्या जागी आपण असायला हवे होते असे तिला वाटायचे. आनंदाला रूपापासून दूर करण्यासाठी ती हळूहळू विष कालवत होती. तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला जे स्थान मिळायला हवे होते ते तिच्या हट्टीपणामुळे मिळाले नाही, मैथिली आनंदला सांगत असे. हळूहळू आनंद मैथिलीच्या प्रभावाखाली आला. त्यांचे संभाषण ऐकून रूपा विचार करू लागली की तिच्या आयुष्यात चूक कुठे झाली. तास दिवसांत आणि दिवस आठवड्यांत बदलले. रूपा असहाय्यपणे पडून होती. तिला कळत होते की आनंद गुपचूप मालमत्ता हस्तांतरित करत होता आणि बनावट कागदपत्रे तयार करत होता. ते विनोद नावाच्या एका जुन्या कर्मचाऱ्याबद्दलही बोलत होते. रूपाच्या व्यवसायात खूप रस असलेला विनोद आनंदच्या प्रत्येक हालचालीवर संशय घेत होता आणि प्रश्न विचारत होता. एके दिवशी डॉक्टर विष्णू तिच्या खोलीत आले. तेव्हा तिने बोलण्याचा खूप प्रयत्न केला. माझ्या नवऱ्यानेच मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. कृपया हे कोणाला सांगू नका, त्यांना मला संपवायचे आहे. तिचा आवाज खूप हळू होता, पण त्यांनी तो ऐकला. तिच्या डोळ्यांतील तीव्र भीती आणि वेदना ते समजू शकले. क्षणभर ते थक्क झाले, पण एक डॉक्टर म्हणून ते त्या रुग्णाच्या शब्दांकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते. त्यांनी हळूच तिचा हात धरला. मी तुमची मदत करेन, ते हळू आवाजात म्हणाले. त्या शब्दांनी एका मोठ्या औषधासारखे काम केले. डॉक्टर विष्णूंनी गुपचूप रूपाच्या स्थितीबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली.
आनंदच्या वागण्यात आणि मैथिलीच्या अतिउत्साहात त्यांना संशय आला. त्याचवेळी हेमा सावंत नावाची नर्स रूपाच्या खोलीत आली. रूपाच्या शरीरात काहीच हालचाल नसली तरी तिला काहीतरी सांगायचे आहे हे हेमाच्या लक्षात आले. पूर्वी असाच अनुभव आल्यामुळे हेमाला ही स्थिती लगेच समजली. हेमा आणि डॉक्टर विष्णू यांनी मिळून रूपाला मदत करायचे ठरवले. आनंद रूपाचे जीवनरक्षक उपकरणे काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे हेमाने सांगितले. ती धोक्यात असल्याचे त्यांना समजले. त्याचवेळी डॉक्टर विष्णूंनी त्यांच्याकडील पुरावे हेमासोबत शेअर केले. रूपाच्या शब्दांवर त्यांनी विश्वास ठेवला. रूपाला मदत करणारी टीम आता पूर्ण होत होती. एकीकडे रूपाला वाचवणारा अरुण होता. आनंदने अरुणला अपघातस्थळावरून धमकावून पळवून लावले होते. पण अरुणने ते विनोदला सांगितले. विनोद आनंदच्या प्रत्येक हालचालीवर संशय ठेवून होता. विनोदने गुपचूप आनंदच्या आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. अरुणने घटना सांगितली आणि विनोदने आनंदचा पाठलाग केला. हा एक योगायोग होता. त्यांची भेट एक मोठा टर्निंग पॉइंट ठरली. दोघांनी त्यांच्याकडील माहिती एकमेकांना दिली. आनंदचे आर्थिक घोटाळे त्यांना समजले. विनोद आणि अरुणची मैत्री रूपासाठी मोठी मदत ठरली. आता रूपाचा जीव वाचवण्याची वेळ आली होती. डॉक्टर विष्णू, हेमा, विनोद आणि अरुण यांनी मिळून एक योजना आखली. डॉक्टर विष्णूंनी रूपाच्या खऱ्या मेडिकल रिपोर्ट्सचा वापर करून जीवनरक्षक उपकरणे काढण्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण पतीच्या आग्रहामुळे कमिशनने ते मान्य केले. तरीही आनंद आणि मैथिलीला कोणताही संशय न येऊ देता त्यांनी गुपचूप एक ऑडिओ रेकॉर्डिंग डिव्हाइस खोलीत ठेवले. या डिव्हाइसने खोलीतील सर्व संभाषणे रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. योजनेनुसार विनोद आणि अरुणने गोळा केलेली माहिती पोलिसांना दिली. पण त्यांना ठोस पुराव्यांची गरज होती. ज्या दिवशी जीवनरक्षक उपकरणे काढण्याचा निर्णय झाला होता त्या दिवशी खोलीत ठेवलेल्या ऑडिओ रेकॉर्डरने आनंद आणि त्याच्या वकिलाचे संभाषण रेकॉर्ड केले. ते रूपाची मालमत्ता आपल्या नावावर करण्याबद्दल आणि विनोदवर खोटी केस टाकण्याबद्दल बोलत होते. ती आता शुद्धीवर येईल असे वाटत नाही, आनंद म्हणाला. तिची जीवनरक्षक उपकरणे काढताना तिला काहीच वेदना होणार नाहीत. सर्व मालमत्ता माझ्या नावावर झाली आहे, आनंद म्हणाला. मैथिली रूपाची खिल्ली उडवत होती आणि तिने कशी बनावट सही करून कागदपत्रे तयार केली हे आनंदला सांगत असल्याचे ती ऐकू शकत होती. आपला खेळ अजून संपलेला नाही आनंद. तिचा जीव गेला तरी मालमत्ता आपल्या हातात सुरक्षित राहील, मैथिली हसून म्हणाली. सर्व काही ऐकून वेदनेने तळमळत असताना रूपाला समजले की हीच ती वेळ आहे. ही तिच्या आयुष्यात परत येण्याची वेळ आहे. आनंद आणि मैथिलीला कोणताही संशय न येऊ देता तिने धाडसाने डोळे उघडले. हळूहळू ती बोलू लागली. माझ्या नवऱ्यानेच मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांनी मिळून माझी मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केला, ती हळू आवाजात म्हणाली. रूपाचे शब्द ऐकून आनंद आणि मैथिली थक्क झाले. त्यांना बोलताही आले नाही. त्याचवेळी डॉक्टर विष्णू आणि हेमा पोलिसांसह आत आले. हे माझे पती आनंद आणि त्यांची असिस्टंट मैथिली आहेत. माझ्या अपघाताला हेच जबाबदार आहेत. यांना अटक करा, रूपा म्हणाली. पोलिसांनी त्यांना अटक केली. रूपा हळूहळू चालू लागली. ती एकटी नव्हती. हेमा, डॉक्टर विष्णू, अरुण आणि विनोद तिच्यासोबत होते. या अनुभवाने तिला अधिक कणखर बनवले. शेवटी रूपाला वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांना तिने बक्षीस दिले. अरुणला तिच्या कंपनीत नोकरी दिली, विनोदला व्यवसायात भागीदार बनवले, डॉक्टर विष्णूंशी तिची मैत्री झाली आणि हेमा सावंतसोबतही तिने एक चांगली मैत्री जपली. एका छोट्याशा अपघातातून ती आत्मविश्वासाने पुन्हा उभी राहिली. आपले स्वतःचे आयुष्य आणि भविष्य मिळवून तिने एक नवीन अध्याय सुरू केला.